नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 15 नोव्हेंबर 2025 ला जो काही जीएमसी मुंबई पेपर झाला होता, त्या पेपरचे आज आपण विश्लेषण पाहणार आहोत. ओके, तर जीएमसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ग्रुप डी ची ही एक्झाम होती. आता यामध्ये मराठीचे प्रश्न जे आहेत, ठीक आहे, मराठीमध्ये काय तर समानार्थी शब्द होते, त्यानंतर मग विरुद्धार्थी शब्द, ओके, त्यानंतर मग वाक्यरचना होती, त्यानंतर मग काळावर प्रश्न होते, ठीक आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळावरती प्रश्न होते. त्यानंतर मनी होत्या, दोन मनी होत्या, त्यानंतर अलंकार प्रश्न होते, ठीक आहे. अलंकार सोपी विचारला होता, तेवढा काही टफ विचारला नव्हता. बेसिक अलंकार होते, सुरुवातीला होते तेच वाले विचारले होते. ते दोन तीन जे होते ते पाठ करणे अपेक्षित होते, तर ठीक आहे. त्यानंतर मग पुस्तकावर एक प्रश्न होता, त्यानंतर मग मनी आणि वाक्प्रचार, त्याच्यानंतर काय वाक्प्रचारावरती प्रश्न होते, ठीक आहे. तर अशा प्रकारे मराठीचे खूप बेसिक प्रश्न होते. ग्रुप डी ची एक्झाम असल्यामुळे तेवढे काही टफ प्रश्न विचारलेले नव्हते, ठीक आहे. त्यानंतर मग टीसीएचा जो पॅटर्न आहे त्या अनुषंगाने मग प्रश्न होते. पॅराजंबल वरती प्रश्न होते, 2 ते 3 प्रश्न पॅराजंबल वर होते. त्यानंतर मग आर्टिकल वर प्रश्न होते. त्यानंतर स्पॉट द एरर प्रश्न होते, सिनॉनिम्स वर होते. त्यानंतर मग एंटोनिम्स, त्यानंतर मग वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम अँड फ्रेजेस, ठीक आहे, त्याला आपण प्रोवर्ब सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघितलं तर मग रिझनिंग आणि मॅथ. तर रिझनिंगचे जे प्रश्न होते त्यामध्ये मग एबीसीडी टाईप, ज्याला आपण नंबर सिरीज म्हणतो, लेटर सिरीज वरती सुद्धा प्रश्न होते. त्यानंतर मग वर्तुळाची जे सर्कलवाली पझल होती, ठीक आहे, त्यानंतर ते सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट होती. ब्लड रिलेशन वरती प्रश्न होते. त्यानंतर मग बॉडमास, ज्याला आपण सरळ रूप द्या असे म्हणतो, त्याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर सरासरीवर बेसिक प्रश्न होता आणि सिम्प्लिफिकेशन, ओके. तर अशा प्रकारे प्रश्न होते. त्यानंतर आपण जीके आणि जे चे प्रश्न बघू काय होते. तर सर्वात पहिला प्रश्न होता की गाविलगड टेकड्या या महाराष्ट्र राज्यातील कुठे आहेत, ठीक आहे. गाविलगड टेकड्या कुठे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे काय तर गाविलगड टेकड्या आहेत, ओके. त्यानंतर मग प्रश्न होता की राज्यात मंत्र्याची नियुक्ती कोण करते, ठीक आहे. राज्यात मंत्र्यांची नियुक्ती कोण करते, तर काय राज्याचे राज्यपाल, ठीक आहे. राज्याचे राज्यपाल काय करतात, तर राज्यातील मंत्र्यांची काय करतात, तर निवड करतात. कोणाच्या सल्ल्याने, तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काय करतात, तर राज्यातील मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल हे करतात, ओके. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर वरती प्रश्न होता, ठीक आहे. ऑपरेशन सिंदूर, तर ऑपरेशन सिंदूर ही कधी, तर 7 मे 2025 मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एका लष्करी कारवाईचे नाव होते, ठीक आहे. आता ही कारवाई कुठे करण्यात आली, तर जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली होती. या ऑपरेशनचा उद्देश पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणे होता, ठीक आहे. तर ऑपरेशन सिंधू हे जे ऑपरेशन आहे कधी कधी करण्यात आले, तर 7 मे 2025 रोजी हे ऑपरेशन करण्यात आलेले होते, ठीक आहे. त्यानंतर बजेटवर प्रश्न होता की आर्थिक वर्ष 2025-26 साठी क्रीडा मंत्रालयाला किती बजेट मंजूर करण्यात आला, क्रीडा बजेट मंजूर करण्यात आला, तर तो किती होता, 3,794.30 करोड एवढा बजेट काय करण्यात आला होता, तर मंजूर करण्यात आलेला होता. त्यानंतर मग प्रश्न होता की बिहारमध्ये खालीलपैकी कोणती अधिकृत भाषा नाही, असा प्रश्न होता की बिहारमध्ये कोणती भाषा आहे, असा एक प्रश्न होता. विद्यार्थ्यांनी मला बरोबर सांगितलंय. तर बिहारमध्ये भाषेसंबंधी एक प्रश्न होता. तर बिहारमध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात, तर भोजपुरी भाषा बोलली जाते. त्यानंतर मैथिली, त्यानंतर मगही, अंगिका, त्यानंतर मग कोणती तर बजिका, अशा या अनेक स्थानिक भाषा तिथं बोलल्या जातात, ठीक आहे. तर मैथिली, त्यानंतर काय मगही, कोणती अंगिका, यापैकी जी भाषा नव्हती ते आपल्याला मारायचं, म्हणजे वरीपैकी जर सर्व असेल तर सर्वच मारायचं होतं, ठीक आहे. या भाषेला भारतीय राज्यघटनेत अधिकृत मान्यता मिळालेली आहे. कोणत्या भाषेला, तर मैथिली भाषेला. त्यानंतर मग रामचरित मानस हा ग्रंथ कुणी लिहिला, असा प्रश्न होता. रामचरित मानस हा ग्रंथ कुणी लिहिला, तर कुणी लिहिला, हा तुलसीदास यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मग प्रश्न होता की आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली, ठीक आहे. तर आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली, पंडिता रमाबाई. आता प्रश्न काय होता, आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली होती, की कधी करण्यात आली किंवा कुठे करण्यात आली, असा प्रश्न होता. ते मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा, ओके. तर आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी कधी केली, तर 1 मे मध्ये त्यांनी काय केली आहे, तर स्थापना केली. आर्य महिला समाजाची स्थापना कुठे, तर पुणे येथे. त्यानंतर प्रश्न होता की महाराष्ट्र शैक्षणिक अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली, ठीक आहे. महाराष्ट्र शैक्षणिक अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली, तर कधी करण्यात आली, तर 2001-2002 या साली काय करण्यात आली, तर महाराष्ट्र शैक्षणिक अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती, ठीक आहे. महाराष्ट्र शैक्षणिक अभियानाची सुरुवात सर्व शिक्षा अभियान या नावाने 2001-2 या वर्षी सुरू करण्यात आली,
त्यानंतर मग क्रिप्स मिशन मध्ये कोण प्रमुख होते असा प्रश्न होता. तर क्रिप्स मिशन मध्ये कोण प्रमुख होते तर सर स्टेफर्ड क्रिप्स हे प्रमुख होते. आणि इतर सदस्य कोण होते तर त्याच्यानंतर जर बघितलं तर कोण होते, लॉर्ड लॉर्ड लिनलिथगो सुद्धा काय होते तर क्रिप्स मिशन मध्ये होते. ओके. त्यानंतर मॅग्नेटवर एक प्रश्न होता. ऍक्च्युली मुलांनी प्रश्न सांगितला फक्त मॅग्नेटवर प्रश्न होता म्हणून असं मला पाठवलं. तर मॅग्नेट इज अ मटेरियल दॅट प्रोड्यूस काय करतो तर मॅग्नेटिक फील्ड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अट्रॅक्टिंग ऑफ रिपेलिंग अदर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स अँड मॅग्नेट. ठीक आहे. तर आता मॅग्नेट बघितलं तर काय, दे कॅन नॅचरल आर मॅन मेड अँड आर मेड फॉर मटेरियल लाईक आयरन निकेल अँड कोबल्ट या मटेरियल पासून ते बनलेले असतात. त्यानंतर मग अजिंठा लेण्याचा शोध कोणी लावला एक प्रश्न होता. तर अजिंठा लेण्याचा शोध कोणी लावला तर जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेण्याचा शोध लावलेला होता. त्यानंतर मग ORS वर एक प्रश्न होता की आता जो ORS शब्द आहे, ठीक आहे, ORS शब्द हा वापरण्यास बंदी घातली. कोणी बंदी घातली तर जागतिक आरोग्य संघटनेने काय ORS या शब्दावर ORS हा शब्द वापरण्यास बंदी घातलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मग परमहंस सभेची स्थापना कोणी केली, कोठे करण्यात आली याच्यावर एक प्रश्न होता. तर परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 रोजी मुंबईमध्ये कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न होता की ऊसाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. तर पहिला कोणाचा आहे तर उत्तर प्रदेश आणि तिसरा क्रमांक कोणाचा आहे तर कर्नाटकचा तिसरा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक कोणाचा तर उत्तर प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न होता की 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट्ट यांना जिगरा या चित्रपटासाठी काय तर 17व्या फिल्मफेअर पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ऍक्च्युली मुलांनी पाठवलं आहे की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फक्त पुरस्कार पण कोणत्या कोणत्यासाठी हे स्पष्ट उल्लेख केला नव्हता. तर 17व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये आलिया भट्ट यांना मिळाला. आणि जर ऑस्कर बद्दल असता, ठीक आहे, तर 2025 मध्ये ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर मिकी मॅडिसन. कोणाला मिळाला, मिकी मॅडिसन यांच्या कोणत्या चित्रपटाला तर एनोरा या चित्रपटाला काय 2025 चा ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. तर नेमका प्रश्न काय होता, आलिया भट्टवर प्रश्न होता की मिकी मॅडिसनवर प्रश्न होता, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर मग सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक कोणत्या राज्यात आहेत, ठीक आहे, असा प्रश्न होता. तर सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. किती आहेत, 109.73 दशलक्ष इंटरनेट ग्राहक हे कुठे आहेत तर एका महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र हे असे राज्य जिथे काय इंटरनेटचा वापर प्रमाण जास्त आहे आणि भारतात सातत्याने अवस्थानावर आहे. म्हणजे इंटरनेटचा वापर सर्वात जास्त कुठे केला जातो तर महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो. त्यानंतर बोरॉनवरती एक प्रश्न होता. तर बोरॉन इज नॉट अ मेटालाइट. काय बोरॉन हे काय मेटालाइट नाही. तर काय ते बट रॅदर अँड मेटालाइट्स अँड बोरॉन बोरॉन अँड प्रॉपर्टीज बिटवीन दोज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. ठीक आहे. मेटल आणि नॉन मेटलची जे काय म्हणतात गुण असतात ते कोणामध्ये असतात तर बोरॉन मध्ये असतात. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यावर प्रश्न होता. तर लोकप्रतिनिधी कायदा कधीचा आहे तर हा आहे 1951चा. ठीक आहे. 50 अंश तापमान 10 सेल्सिअस तापमान हे कधी हे ते तापमान कधी 10 सेल्सिअस पर्यंत काय होतं तर वाढू शकतो. तर किती कॅलरीज त्याच्यामध्ये तयार होतात तर किती 4000 कॅलरीज तयार होतात असा एक प्रश्न होता. त्यानंतर हायब्रिड करंटवर एक प्रश्न होता. तर हायब्रिड करंट म्हणजे काय तर रिफर टू power system that combines two or more sources such as a electric vehicle mix alternative current and direct current or power grid using both renewable and fossil fuels. ठीक आहे. तर हायब्रिड करंटवर असा एक प्रश्न होता. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मला 20 प्रश्न पाठवले, त्याचं मी अनालिसिस केलं. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जे काही समोर जे काही अपडेट येईल ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.